स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर हा व्लॉग आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा। तर असं तर खूपच लेट झालेला आहे व्लॉग पोस्ट करायला। तर असू द्या, तर मी गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा केला तेच तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। तर इथे माझी घाई चाललेली आहे, गुढी उभारण्याची तयारी चाललेली आहे। तर मी पहिल्यांदाच गुढी उभारत आहे, म्हणून जशी मला जमेल तशी मी गुढी उभारलेली आहे आणि खूप घाई झालेली आहे। बघा 10 वाजून गेलेले आहेत आणि रांगोळी ही मी छोटीशीच काढलेली आहे, कारण की सकाळी मी टिफिन बनवला आणि त्यानंतर गुढीचा स्वयंपाक सुद्धा करायचा होता। तर मी 2-2 वेळा जेवण बनवले होते आणि सकाळची देवपूजा तर मी आधीच करून घेतलेली होती आणि अर्धा स्वयंपाक माझा झाला होता आणि अर्धा स्वयंपाक अजून बाकीच होता। म्हटलं आधी गुढीची पूजा वगैरे करून घ्यावी, नंतर अर्धा स्वयंपाक करावा। तर इथे आता मी साडी नेसून घेतलेली आहे, कारण की गुढीची पूजा पण करायची होती, त्यामुळे मी साडी नेसलेली आहे। तर इथे आमची बाल्कनी आहे, तिथेच मी गुढी उभारली होती। तर बघा खूप वर्षांनी आज मी पहिल्यांदाच गुढी उभारली होती। त्याचं कारण असं आहे की माझी जे सासू होती, आता तर त्या नाही आहेत, पण जेव्हा होत्या तेव्हा म्हणतात की त्यांना पहिलं जे मूल झालेलं होतं ते गुढीपाडव्याच्या दिवशी होऊन लगेचच वारलं होतं, म्हणून त्या काही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारत नव्हता, म्हणून आम्ही काही गुढीपाडव्याचा सण सुद्धा साजरा करत नव्हते। पण आता त्या गोष्टीला कमीत कमी 30 ते 35 वर्ष होत आले असतील। तर तसं तर माझ्या लग्नालाच आता 24 वर्ष झालेले आहेत। तर माझ्या लग्नाच्याही आधीची ही गोष्ट आहे, म्हणून आम्ही गुढीपाडवा काही साजरा करत नव्हते। पण म्हटलं चला आता खूप जास्त वर्ष झालेली आहेत, तर आपण नव्याने सुरुवात करावी, म्हणून मी आज पहिल्यांदाच गुढी उभारली होती। आणि इथे माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि अर्धा म्हणजेच की बासुंदी होत आहे। आणि बघा मी आलू मटरची अशी लसलशीत भाजी बनवली होती। तर जास्त काही रस्सा मी केला नव्हता, कारण पुरी सोबत खायची होती म्हणून। आणि आज काही मी पुरणाची पोळी बनवली नाही, कारण होळीच्या दिवशी मी बनवली होती आणि आज काही बनवली नाही। आणि आता परत 22 तारखेला चौदस आहे, तर त्या दिवशी सुद्धा आमच्या घरामध्ये आरत्या लागतात, तर तेव्हा सुद्धा पुरणाची पोळी बनवावी लागेल, म्हणून आज मी काही बनवली नाही। फक्त बासुंदी, आलू मटरची भाजी आणि पुरी आणि डाळ भात बनवला होता। तर तसं तर घरामध्ये आता खायला कोणीच नाही, सर्व आपापल्या ठिकाणावर, म्हणजे की कॉलेजमध्ये मुलं गेलेले आहेत आणि मिस्टर गेलेले आहेत कामाला। आणि माझा सुद्धा आज मंगळवारचा उपवास आहे, तर मला सुद्धा जेवण करायचं नाही, पण निवद तर दाखवायचं होतं, त्यामुळे मी सर्वात स्वयंपाक करून घेतलेला आहे। आणि सण असला म्हटलं की खूप अशी घाई गडबड होत असते। तर बघा इथं पुऱ्या लट्टा मी गॅस थोडासा फास्टच केलेला होता, उशीर पण खूप झालेला होता, तर दूध माझं उतू जाता जाता राहिलं आहे। आणि एकटीलाच सर्व आवरायचं म्हटलं म्हणजे की खूपच घाई गडबड होत असते। तर इथं मला पूर्ण मेकअप सुद्धा करायला टाइम मिळाला नाही। तर अशीच साधी सुधी मी साडी नेसून घेतली आणि पूजा वगैरे करून घेतली आणि स्वयंपाक थोडा बाकी होता, तो सुद्धा मी साडी घालून असा करून घेतला आहे, कारण की आता 12 वाजत आले आहे आणि बासुंदी उकळायला खूप वेळ लागतो, कमीत कमी 2 तास तरी लागतात। तर आता इथे स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे। तर डाळ भात तर मी सकाळीच लावून घेतलेला होता आणि आता मी 2 ताटं सुद्धा करून घेत आहे, एक देवापुढे आणि एक गुढीपुढे मी निवद दाखवून घेणार आहे। तर विचार तर खूप काही केलेला होता, गुढीपाडव्याच्या दिवशी अशी तयार होऊन मी मस्त अशी पूजा करीन, पण सर्व काही जमलंच नाही, कारण एकटीलाच सर्व आवरावर करावे लागते, त्यामुळे खूप असा लेट होत असतो। तर माझं सुद्धा तसंच झालेलं होतं, तरी सुद्धा मी सकाळी लवकरच उठली होती, पण एकटीलाच घरातील सर्व कामं करायची म्हटली म्हणजे उशीर तर होतच असतो। तर आपल्या स्त्रियांचं तर असंच असते, विचार काय करतो आणि होते काय आपल्यासोबत। तर माझी तर नेहमी अशीच घाई गडबड होत असते, तर म्हणून मी मेकअप सुद्धा केला नाही। म्हटलं जाऊ दे, मेकअप करणं वगैरे जास्त महत्त्वाचं नाही, गुढीची पूजा वगैरे करणं जास्त महत्त्वाचं आहे। पण ते सुद्धा मी अशी घाबरतच केलेली आहे, कारण मी पहिल्यांदाच गुढीपाडवाची पूजा केलेली आहे, म्हणून म्हटलं पूजा तर मी करते आहे, पण काही अनिष्ट तर होणार नाही ना, असा विचार सतत मनामध्ये चालत होता। पण म्हटलं जाऊ दे, सर्व काही देवावरती सोडून दिलं। तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी पूजा केली तर काही चुकीचं तर नाही केलं ना, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशी होती माझी आजची गुढीपाडवाची साधी सुधी रेसिपी। तर भजे मला बनवायचे होते, पण घरी खाणारं कोणीच नव्हतं, मग म्हटलं भजे बनवून काय करू, तसेच पडून राहतील म्हणून।
तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही गुढीपाडवाची पूजा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत। तोपर्यंत बाय बाय।